नमस्कार, मी दत्ता कानवटे। सध्या राजा शिवछत्रपती या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळतोय। मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ गाव आणि त्यांची गडी कुठं होती हे अनेकांना माहीत नाही। आजच्या व्हिडिओमधून मी हेच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ गाव हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं वेरूळ हे गाव होतं आणि या वेरूळ गावामध्ये आजही शिवाजी महाराजांची गडी आहे आणि तीच गडी आम्ही आज दाखवणार आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी आपल्याला एक बोर्ड पाहायला मिळतोय ज्या ठिकाणी लिहिलंय की मालोजी राजे भोसले गडी, म्हणजे ही गडी मालोजी राजे भोसलेंची गडी होती। शहाजी राजे भोसले यांचं स्मारक जे आहे ते या गडीमध्ये उभं करण्यात आलंय आणि आता आपण प्रत्यक्ष ही गडी बघूयात। इकडल्या समोरच्या बाजूला ही गडी आहे आणि गडीचं प्रवेशद्वार सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण आतमध्ये जाऊन ही सगळी गडी जी आहे ती सुद्धा आपल्याला दाखवणार आहे। या गडीचं हे प्रवेशद्वार जे आहे ते पुरातन नाही तर हे नव्यानं विकास करण्यात आलेला आहे, नव्यानं बांधण्यात आलेलं आहे, ज्यावरती लिहिलेलं आहे की राजे शहाजी महाद्वार, वरती भगवा ध्वज सुद्धा आहे आणि त्याला एक चांगलं गेट लावण्यात आलेलं आहे। अलीकडल्या काळात थोडंसं सुशोभीकरण जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, मात्र गडीची जी आहे ती पूर्णपणे पडझड झालेली आहे। आपण बघू शकता की समोर शहाजीराजे भोसले यांचा उंच असा मोठा पुतळा आहे। शहाजीराजे भोसले यांचा जन्म सुद्धा याच गडीवर झाला होता असं मानलं जातं। 18 मार्च 1594 साली शहाजीराजे भोसले यांचा या गडीवरती जन्म झाला होता। मालोजी राजे हे या गावाचे पाटील होते। खरं तर बाबाजी राजे जे होते ते या गावचे पाटील होते। मालोजी राजे मात्र नंतरच्या काळामध्ये सरदार झाले होते आणि त्यानंतर शहाजीराजे सुद्धा सरदार झाले आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य जे आहे ते दक्षिण भारतात आणि इतर अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये, अहिल्यानगरच्या निजामशाहीमध्ये वगैरे त्यांचं गेलेलं होतं आणि नंतर ते दक्षिण भारतातच होते। तर त्यांचं जे मूळ गाव आहे ते हे वेरूळ आहे आणि वेरूळमधली ही सध्या आपण गडी पाहतोय। हा सगळा जो परिसर आहे तो या गडीचा परिसर आहे। आपण जर बघितलं तर ही बघा, इकडं ही आपल्याला हे झाडं झुडपं वाढलेली पाहायला मिळत आहेत। थोडंसं किरकोळ कामं जी आहे ते या ठिकाणी सुरू आहेत, मात्र ही सगळा गडीचा परिसर आहे आणि प्रचंड मोठी गडी जी आहे ती वेरूळची मालोजी राजे यांची ही गडी होती आणि या सगळ्या परिसरातून आपण चालत जात असताना गडीच्या सुरुवातीलाच इथं शहाजीराजे भोसले यांचा हा पुतळा आहे आणि पाठीमागं त्याच्या जर आपण बघितलं तर तिकडेची समोर जी आहे ती गडी दिसते। गडीचं आपल्याला छोटंसं प्रवेशद्वार दिसायला लागले। ते प्रवेशद्वारसुद्धा नव्यानं जे आहे ते या ठिकाणी बनवण्यात येतं आहे, मात्र मूळ गडीचे जे अवशेष आहेत ते मात्र त्या ठिकाणी कायम ठेवण्यात आलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीनं सध्या विकास कामं जी आहे ते या ठिकाणी केली जात असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे। मालोजी राजे यांचं याच ठिकाणी वास्तव्य होतं आणि या परिसरातली सरदारकी जी आहे ती सुद्धा त्यांच्याकडे होती। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मालोजीपुरा नावाचा एक परिसरसुद्धा मालोजी राजे यांनी वसवला होता आणि त्याला नावसुद्धा मालोजीपुरा अशा पद्धतीनं देण्यात आलं होतं। मलिक अंबर जो निजामशाहीचा मोठा वजीर मंत्री होता त्यांच्यासोबत मालोजी राजे जे आहे ते निजामशाहीत काम करायचे आणि त्यानंतर साहजिकच शहाजीराजे भोसले सुद्धा निजामशाहीमध्येच काम करायला लागले। आता हे जे प्रवेशद्वार आहे ते नव्यानं बनवण्यात आलेलं आहे आणि या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये मुख्य गडी जी आहे ती त्याचे अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। हे पहा, आता मुख्य गडीचे अवशेष जे आहे ते या ठिकाणी दिसायला सुरुवात झालेली आहेत। हा बुरुज होता, बुरुजाला पांढरी माती असायची। खाली जर आपण बघितलं तर ही सगळी पांढरी माती आहे आणि याच पांढऱ्या मातीमध्ये या ठिकाणी हे सगळे जे भिंती वगैरे बांधण्यात आल्या होत्या त्या भिंतीच्या अवशेष इथं पाहायला मिळतात। विशेष म्हणजे त्या काळात सिमेंट वाळूचं बांधकाम होत नव्हतं तर पांढरी माती आणि दगडांचं बांधकाम व्हायचं, तर इथं ही दगडं आणि त्यातली पांढरी माती आपल्याला पाहायला मिळते आणि ही सगळं आपण गडीचा परिसर पाहतात। जो बुरुज होता, अनेक बुरुज या गडीला होते असं सांगितलं जातं, मात्र त्यातला एकच बुरुज जो आहे तो सुस्थितीत आहे। तो पण त्याची बुरुजाची पण पडझड झाली होती, मात्र त्याची नंतर दुरुस्ती करण्यात आलेली आहे। काही घराच्या भिंतीचे अवशेष जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। हे याचं संरक्षित केलेलं आहेत, हे दगडाचे चिरे वगैरे असे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि हे घराचे अवशेष आहेत आणि हा सगळा परिसर जो आहे तो गडीचा परिसर होता। या ठिकाणी मालोजीराजे भोसलेंचं वास्तव्य होतं, शहाजीराजे भोसले यांचं सुद्धा वास्तव्य होतं। बरंचसं काम पांढऱ्या मातीत दगडांमध्ये केलेलं आहे, तर काही भाग जो आहे
तो निव्वळ पांढऱ्या मातीचाच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. हे इकडं जर आपण बघितलं हे तर काही प्रमाणात दगड आणि बाकी पांढऱ्या मातीचे बुरुज जे असायचे तर ते बुरुजाची सुद्धा गडी पूर्वीच्या काळी जी असायची तसे ते पांढऱ्या मातीचे बुरुज आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण प्रत्यक्ष मुख्य गडीमध्ये प्रवेश करतो. म्हणजे या गडीचा जसं आपल्याला किल्ल्याला बाल्य किल्ला म्हणतो तसा हा प्रमुख भाग आहे. हा त्याला इथून जाणारा रस्ता आहे, त्याचं सुद्धा काही प्रमाणात जे संरक्षण आहे ते केलं आहे. आणि हा प्रमुख बुरुज होता या गडीचा. या बुरुजावरती आता भगवा झेंडा लावलेला आहे. हा बुरुजसुद्धा पडलेला होता, मात्र त्याची जी आहे ते डाग दुरुस्ती करण्यात आलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचा बाब म्हणजे चिरेबंदी जे किल्ल्यांना बुरुज असतात तसे बुरुज या गडीचे नव्हते, तर या गडीचे बुरुज जे आहे ते पांढऱ्या मातीचे होते. हे आपण इथं पुन्हा एकदा बघू शकता. हे सगळे हा मुख्य बुरुज आहे आणि ही पांढरी माती आहे. सगळे पांढऱ्या मातीतला बुरुज म्हणजे अत्यंत प्राचीन बुरुज जो आहे तो मानला जातो. आणखीन काही बुरुजाचे हे जे आपल्याला समोर दिसतोय तर हा एकमेव शेवटचा अवशेष बुरुजाचा जो आहे तो उंचच उंच या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि हा सगळा जर परिसर आपण बघितला तर आपल्याला सुद्धा पाहायला भेटेल की प्रचंड मोठ्या स्वरूपाची गडी होती. म्हणजे भोसले घराणं हे त्या काळातलं खूप मोठं सन्मानित घराणं होतं. शहाजीराजे भोसले त्यांना जशा पद्धतीने सरदारक्या मिळाल्या त्या पद्धतीनं ते इथून बाहेर गेले. शिवाजी महाराजांचा जन्मसुद्धा शिवनेरी किल्ल्यावरती झाला. शिवाजी महाराज त्यांच्या हयातीमध्ये फक्त 2च वेळा वेरूळला आल्याचं सांगितलं जातं. 2 वेळेला कधी तर एकदा ते औरंगजेबाची भेट घेण्यासाठी दिल्लीला निघाले होते. त्यावेळेला त्यांचा छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 2 दिवस मुक्काम होता आणि या 2 दिवसाच्या वास्तव्यामध्ये शिवाजी महाराज वेरूळला आले होते. या प्रत्यक्षात गडीवरती सुद्धा आले होते, गडीला भेट देऊन गेले होते. हा इतिहासामध्ये उपलब्ध असलेला पक्का पुरावा आहे शिवाजी महाराज वेरूळमध्ये आल्याचं. आणि दुसरा एक आधार सांगितला जातो की ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी जालन्यावरती आक्रमण केलं होतं त्यावेळेला सुद्धा शिवाजी महाराज वेरूळला आल्याचं सुद्धा सांगितलं जातं. मात्र जालन्यावर जेव्हा आक्रमण केलं त्यावेळेला ते प्रत्यक्षात आले होते का नाही याचे ऐतिहासिक पुरावे नाहीत. मात्र औरंगजेब भेटीच्या वेळी आग्र्याला जाताना मात्र शिवाजी महाराज या ठिकाणी आले होते हे सांगितलं जातं. अशा पद्धतीनं पांढऱ्या मातीच्या भिंती असायच्या पूर्वी. ही भिंत आपल्याला बघता येईल, ही सगळी समोर दाखवता येईल भिंत आपल्याला. ही टोटल पांढऱ्या मातीची भिंत आहेत आणि त्यामध्ये काही प्रमाणात दगडसुद्धा घातलेले आहेत, मात्र पांढऱ्या मातीची ही भिंत आहे. आता तो जो एकमेव बुरुज जो आहे, गडीला चारही बाजूनं बुरुज असायचे. यासुद्धा गडीला अनेक बुरुज होते, मोठमोठे बुरुज होते. गडीची सुद्धा 3-4 मजल्याची गडी असल्याचं सुद्धा काही इतिहास अभ्यासक सांगतात. मात्र गडीची माहिती ही त्रोटक प्रमाणातच उपलब्ध आहे. थोडंसं इथं उत्खननसुद्धा झाल्याचं पाहायला मिळतं. हे काही प्रमाणात उत्खनन करून इथे काही जे अवशेष मिळत आहेत काही पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र ही आता पुन्हा एकदा आपल्याला ही गडी दाखवतो. गडीतला हा बुरुज आहे. हा बुरुज बघा की अत्यंत भक्कम बुरुज आहे आणि हा फक्त पांढऱ्या मातीतला बुरुज आहे. काही ठिकाणी दगडसुद्धा घातलेले आहेत. बुरुज उभा करत असताना पांढऱ्या मातीबरोबर दगडसुद्धा टाकण्याची पद्धत होती. मात्र पांढरी माती जी आहे ती फार मजबूत समजली जाते. त्यातलाच हा एक बुरुजाचा भाग आहे. हा बुरुज खरं तर इथे मोठ्या प्रमाणात असावा. खालचा जर परिसर मी तुम्हाला दाखवला, कॅमेरामॅनला सांगतो की इकडून या, इकडून जर हा बघितला आपण तर आपल्याला हा बुरुजाचा घेर जो आहे तो सुद्धा पाहायला मिळतो. की अगदी ते पलीकडलं जे झाड आहे, हा जो उंच वटा दिसतोय, हा सगळा बुरुजाचा भाग होता. आणि कदाचित इथे एक तटबंदीसुद्धा असावी आणि तटबंदीवरून या बुरुजांवरती फिरतासुद्धा येत असावं. अशा पद्धतीची ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांची गडी आहे, जी आजही वेरूळमध्ये असल्याचं पाहायला मिळते. फक्त नंतर शहाजीराजे असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, हे पुन्हा वेरूळला त्यांना येणं शक्य झालं नाही, म्हणून त्यामुळं त्यांच्या गडीचं संरक्षण झालेलं नाही. गडीची मोठ्या प्रमाणात पडझड जी आहे ती झालेली आहे. इकडं मुघलांचं राज्य होतं, त्यामुळे सुद्धा शिवाजी महाराजांना किंवा त्यांच्या इतर नातेवाईकांना या ठिकाणी येणं शक्य झालं नाही. त्यामुळे गडीची जी पडझड आहे ती रोखता आलेली नाही. त्यामुळे आज किमान काही अवशेष जे आहेत ते इथं आपल्याला हे सगळे पाहायला मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. वरती ही गजी आत्ताची शाबूत असलेली गडी, पाऊस उन्हामध्ये या गडीचं नुकसान होऊ नये म्हणून वरती असा एक मोठा छत जो आहे तो सुद्धा टाकलेला आहे. प्रचंड मोठा छत आहे. साधारणपणे 8-10 एकर
परिसर भरेल इतकी मोठी ही गडी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा ही गडी पाहिली होती. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला जात होते त्यावेळेला ही गडी पाहण्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी दौलताबादचा देवगिरी किल्लासुद्धा पाहिला होता. अत्यंत अभेद्य आणि अजिंक्य असलेल्या देवगिरी किल्ल्याची शिवाजी महाराजांनी एक चूक सांगितली होती. ती चूक अशी होती की या किल्ल्याला, देवगिरी किल्ल्याला चोर दरवाजा नाही किंवा दुसरा दरवाजा नाही. जेव्हा वेढा पडतो त्यावेळेला तिथून निघून जाण्यासाठी किंवा इतर कामांसाठी वापरण्यासाठी दुसरा दरवाजा नाही. एवढा एक चूक जी आहे ती देवगिरीची शिवाजी महाराजांनी सांगितली होती आणि एवढ्या एका चुकीमुळेच देवगिरी जो आहे तो पडला सुद्धा होता आणि त्यानंतर यादवांचं राज्य लयाला गेलं होतं. ही चूक सांगितली होती ना. आता हे पुन्हा एकदा आपण हा सगळा गडीचा परिसर जो आहे तो नजरेखालून घाला आणि वेरूळला जर कधी आलात तर अगदी मुख्य रस्त्यावरच हा सगळा गडीचा परिसर आहे. तर या गडीला येऊन आपण अवश्य भेट द्या. धन्यवाद.